इयत्ता 5वी तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये आपण मागील काही व्हिडिओमध्ये नावात बदल, नातेसंबंध, वय या घटकांविषयी आपण माहिती घेतलेली होती। आज आपल्याला याच विषयांतर्गत म्हणजे तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये आपल्याला आकृत्या मोजणे हा घटक आपल्याला शिकायचा आहे। सर्वप्रथम आपण भौमितिक आकारांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी भौमितिक आकारामध्ये आकृत्यांना सुरुवात होते ती म्हणजे बिंदूपासून। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा आहे एक बिंदू। आपण भूमितीमध्ये गणितामध्ये याविषयी माहिती घेतलेली आहे। तर बिंदू म्हटलं की त्या बिंदूतून आपल्याला काही रेषा काढता येतात। मुळात ही रेषा ही अशा अनेक बिंदूंची बनलेली असते। तर एखादा आपण वर्तुळ काढला तर त्या वर्तुळाचा एक मध्यभागी एक बिंदू असतो, तो त्याचा केंद्रबिंदू असतो। आपण त्याला केंद्रबिंदू म्हणतो कारण तो वर्तुळाच्या बरोबर मध्यभागी आहे। या बिंदूतून आपल्याला एका वेळेला अनेक रेषा काढता येतात। म्हणजे अशी रेषा काढू शकतो, अशी रेषा काढू शकतो, अशी रेषा काढू शकतो, अशा अनेक रेषा आपल्याला काढता येतात। पण दोन बिंदू आपण घेतले तर या दोन बिंदूतून मात्र आपल्याला फक्त एक आणि एकच रेषा काढता येते। तर हा आहे आकृत्यांमधला बिंदू हा भाग। पण जेव्हा रेषा म्हणतो तर आपण जनरली नेहमी रेषा काढतो की नाही, आपण अशी सरळ रेषा काढतो, आपण त्याला आपण रेषा म्हणतो। पण आपल्या या भौमितिक आकारामध्ये जेव्हा या रेषेला दोन्ही बाजूने बाणाचे टोक असतील तरच आपण तिला रेषा म्हणतो। दोन्ही बाजूला बाणाचे टोक असतील तर रेषा, जर हे बाणाचे टोक नसतील तर आपण तिला आपल्या या भौमितिक भाषेमध्ये आपण तिला रेषा म्हणत नाही। ही आहे रेषा। मग आडवी रेषा, उभी रेषा, किरण, किरण या प्रकारामध्ये या रेषेला फक्त एकाच बाजूला बाणाचे टोक असते। जसे ही रेषा जी आहे ही अमर्याद आहे। हे बाणाचे टोक काय सांगतात तर ही रेषा अमर्याद आहे। ही रेषा आता तुम्ही ठराविक लांबीची आहे हे सांगू शकत नाही। ही ठराविक 5 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकत नाही। कारण हे बाण काय दाखवतात की ही रेषा आणखीन पुढे या बाजूला आहे। हा किरण इथे बिंदू आहे त्याचा किरणाचा, आणि ही एका बाजूनेच फक्त वाढणार आहे, ह्या बाजूला वाढणार नाही, म्हणून याला आपण किरण असं म्हटलेलं आहे। यानंतर हा आहे रेषाखंड। तर रेषाखंडामध्ये काय असतं, रेषेतलाच एक ठराविक खंड म्हणजे भाग, रेषेचाच भाग असतो, हा आहे रेषाखंड। ही रेषाखंड याचा अर्थ ही आता या बाजूला किंवा या बाजूला कुठेही वाढणार नाही। हे आपण म्हणू शकतो की हा रेषाखंड 3 सेंटीमीटर मापाचा आहे असं आपण म्हणू शकतो। किरण किंवा रेषा यांना आपण तसं म्हणू शकत नाही। तर ही झाली बिंदू, रेषा, किरण आणि रेषाखंड यांची ओळख। पुढचा भाग आहे कोन। जेव्हा आपण एखादा बिंदू ठरवतो त्या एका बिंदूतून दोन वेगवेगळ्या बाजूला असे किरण जातात, दोन किरण, तेव्हा काय तयार झालं, यांच्यामध्ये एक कोन तयार झालेला आहे, याला आपण कोन म्हणतो। या कोनाचे 3 प्रकार आहेत, लघुकोन, काटकोन, विशाल कोन। लघुकोन म्हणजे काय तर आपण शिकलेलो आहोत 90 अंशापेक्षा कमी माप असेल, कुठलं माप तर हे जे आतलं माप आहे हे 90 अंशापेक्षा कमी असेल त्याला आपण लघुकोन म्हणतो। बरोबर 90 अंशाचा जर कोन असेल दोघांमध्ये, बरोबर 90 अंशाचा, तर हा झाला काटकोन। आणि 90 अंशापेक्षा जास्त मापाचा कोन जर दोघांमध्ये तयार झाला, दोन किरणांमधला,
हा जो आहे हा विशाल कोन. 90 अंशापेक्षा जास्त, बरोबर 90 अंशाचा कोन आणि 90 अंशापेक्षा लहान म्हणून लघुकोन, काटकोन, विशाल कोन या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. याच कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. लघुकोन त्रिकोण, जेव्हा त्या त्रिकोणाचे तीनही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात. तीनही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात तेव्हा तो असतो लघुकोन. काटकोनामध्ये काय असतं, त्रिकोणाचा एकच कोन फक्त बरोबर 90 अंश मापाचा असतो. हा एक कोन जो आहे तो काटकोन आहे. हा कोन मी असाही काढू शकतो. हा आहे काटकोन, काटकोन त्रिकोण. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये याप्रमाणेच एक कोन, त्याचा जो एक कोन असतो तो 90 अंशापेक्षा जास्त मापाचा असतो. या पद्धतीने हा जो कोन आहे तो 90 अंशापेक्षा जास्त मापाचा असल्यामुळे हा झाला विशाल कोन. तर काटकोनामध्ये हे 2 कोन लघुकोन असतात, फक्त एक कोन काटकोन असतो. त्या एका कोनावरून आपण त्याला काटकोन त्रिकोण म्हटलेला आहे. इथे हा एक कोन जो आहे तो जास्त मापाचा असतो. अशा पद्धतीने हा झाला, हे लघुकोन आहेत पण एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त मापाचा आहे म्हणून तो झाला विशाल कोन. हे झाले कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. तसे बाजूवरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार असतात. त्यामध्ये समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. समभुज, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान मापाच्या असतात. मग हे दाखवण्यासाठी मी काय करेन, समजा ही बाजू 2 सेंटीमीटर आहे, ही बाजू पण 2 सेंटीमीटर आहे आणि ही बाजूसुद्धा 2 सेंटीमीटर आहे. ह्या ज्या 2-2 रेषांमधल्या ह्या खुणांवरून आपल्याला लक्षात येतं की ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान मापाच्या आहेत म्हणून तो आहे समभुज त्रिकोण. तर समद्विभुज म्हणजे सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2, भुज म्हणजे बाजू. समान 2 बाजूंचं जे त्रिकोण असतं त्याला समद्विभुज त्रिकोण. म्हणजे त्याची ही एक बाजू समान मापाची, तेवढ्याच मापाची ही सुद्धा बाजू आहे आणि ही तिसरी बाजू असमान आहे. म्हणजे ह्या 2 बाजू समान मापाच्या आहेत. समजा 3 सेंटीमीटर असेल, ही पण 3 सेंटीमीटर, ही आहे 3 सेंटीमीटर समजा, आणि ही पण आहे 3 सेंटीमीटर, ही मात्र 2 सेंटीमीटर आहे. हे झालं समद्विभुज त्रिकोण. आणि विषमभुज त्रिकोणामध्ये मात्र कुठलीही बाजू समान मापाची असत नाही. समजा ही असेल 4 सेंटीमीटर, ही असेल 3 सेंटीमीटर आणि ही असेल 2 सेंटीमीटर. विषमभुज त्रिकोण. हे झाले बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार. चौकोनाचे सुद्धा असे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये समभुज चौकोन, त्याच्यामध्ये चौरसाप्रमाणेच फक्त त्याचे कोन काटकोन नसतात पण बाजू मात्र सर्व सारख्या मापाच्या असतात. ही बाजू जर 2 सेंटीमीटर तर ही पण 2 सेंटीमीटर, ही पण 2 सेंटीमीटर, ही पण 2 सेंटीमीटर. याचे कोन मात्र काही सारखे नसतात, फक्त समोरासमोरील कोन सारख्या मापाचे असतात. विषमभुज चौकोनामध्ये त्याची कोणतीही बाजू एका ठराविक मापाची नसते. ही बाजू जर 2 सेंटीमीटर असेल तर ही 1.5 सेंटीमीटर असेल, ही 3 सेंटीमीटर असेल तर ही 4 सेंटीमीटर असेल. अशा वेगवेगळ्या मापाच्या बाजू आपल्याला विषमभुज चौकोनामध्ये दिसतात. समलंब चौकोनामध्ये चौकोनाची रचना आपल्याला अशा पद्धतीने दिसते. हे आहे समलंब चौकोन. याच्यामध्ये याची उंची जर मोजली आपण दोन्ही बाजूला तर ती समान मापाची असते. म्हणजे ही उंची जर 3 सेंटीमीटर असेल तर ही उंचीसुद्धा 3 सेंटीमीटर असते. हा आहे समलंब चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये समभुज चौकोनाप्रमाणेच त्याची रचना असते पण तो आपल्याला दिसायला आयताप्रमाणे दिसतो. म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी वेगळी दिसते. समांतरभुज ह्या 2 बाजू ज्या आहेत समोरासमोरच्या बाजू या समांतर असतात एकमेकींपासून. या 2 बाजू समांतर आहेत म्हणून याला
समांतरभुज चौकोन म्हणतो. याची ही बाजू सारख्या मापाची असते आणि ह्या दोन बाजू सारख्या मापाच्या असतात. समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतात. समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात आणि याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, म्हणून त्याला समांतरभुज चौकोन असं म्हटलेलं आहे. चौरस हे सगळं लक्षात घ्या सगळ्यांनी. चौरस याच्या चारही कोन हे 90 अंशाचे असतात आणि चारही बाजूसुद्धा सारख्या मापाचे असतात. समजा आपण त्यांना 4 सेंटीमीटरची बाजू जर एक असेल तर चारही बाजू ह्या 4 सेंटीमीटर मापाच्या असतात. हा आहे चौरस. आणि आयताला लांबी आणि रुंदी असते. आयताला लांबी आणि रुंदी असते. ही आहे आयताची लांबी, ही आहे रुंदी. आयताचे चारही कोन 90 मापाचे असतात, 90 अंशाचे असतात, काटकोन असतात आणि समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतात. हा आयत आहे. पतंगाकृती, पतंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पतंगाकृतीसुद्धा चौकोन असतो. त्याची रचना अशा पद्धतीने असते. हा आहे पतंगाकृती चौकोन. तर ही झाली आपल्याला त्रिकोण, चौकोन यांची ओळख. त्याच्यानंतर पंचकोन. पंचकोन म्हणजे त्याला 5 कोन आणि 5 बाजू असतात. 5 कोन आणि 5 त्याला बाजू असतात. पंचकोनाची रचना अशी असते, म्हणजे 1 2 3 4 5 कोन आणि बाजू 1 2 3 4 5 बाजू, 5 बाजू आणि 5 कोनांचा पंचकोन तयार होतो. षटकोन. तर इथे षटकोनामध्ये त्याला 6 कोन आणि 6 बाजू असतात. हा झाला षटकोन. 1 2 3 4 5 6 बाजू आणि कोन 1 2 3 4 5 6 कोन झाले. हा आहे षटकोन. तर वर्तुळाची आपल्याला साधारणपणे जी माहिती आहे त्याची आपण फक्त उजळणी करूया. वर्तुळामध्ये सुद्धा बिंदू असतो. आपण त्याला काय म्हणतो? आपण त्याला केंद्रबिंदू म्हणतो. आपण केंद्रबिंदू. आता मी समजा इथे एक वर्तुळ काढला. हा आहे वर्तुळ. वर्तुळ आणि गोलामध्ये फरक असतो. चेंडू वगैरे असतो की नाही, त्याला आपण गोलाकार म्हणतो. हा चेंडू आहे तो गोलाकार आकाराचा असतो, गोल असतो. आणि वर्तुळ ही आपली बांगडी असते की नाही, त्या आकाराची फक्त कडा असते. तर ही जी कडा आहे, या कडेला आपण काय म्हणतो? परिघ म्हणतो. ही वर्तुळाची जी कडा आहे ती संपूर्ण कडा, आणि ती किती मापाची असते? 360 अंश मापाची असते. म्हणजे मी जर या वर्तुळाचे बरोबर 2 भाग केले, अजून त्याचे परत 2 भाग केले, 4 भाग केले, तर हा प्रत्येक भाग इथे 90 मापाचा कोन तयार होतो. इथे पण 90 मापाचा कोन तयार होतो. इथे पण 90 मापाचा कोन तयार होतो. इथे पण 90 मापाचा कोन तयार होतो. 9 चौक 36 म्हणजे एकूण 360 मापाचं हे पूर्ण वर्तुळ असतं. तर याच्यामध्ये त्रिज्या. तर ह्या वर्तुळाचा जो मध्यभागी बिंदू असतो याला आपण काय म्हणतो? केंद्रबिंदू. हा आहे त्याचा केंद्रबिंदू वर्तुळाचा. तर इथे मी आणखीन एक वर्तुळ काढतो. तर हा वर्तुळ आपण जर बघितला तर या वर्तुळामध्ये हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाची त्रिज्या जी असते ती वर्तुळ केंद्र आणि परिघावरचा एक बिंदू कुठलाही यांना जोडणारी जी रेषा असते, जो रेषाखंड आहे, त्याला काय म्हणतो आपण? त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची जीवा कोणाला म्हणतो आपण? परिघावरचे कोणतेही 2 बिंदू. समजा हा एक बिंदू घेतला मी ए आणि हा एक बिंदू घेतला बी. तर ए आणि बी यांना जोडणारी जी रेषा आहे, जे रेषाखंड आहे, याला आपण त्या वर्तुळाची जीवा म्हणतो. आणि हीच जीवा जेव्हा वर्तुळ केंद्रातून जाते, जेव्हा वर्तुळ केंद्रातून जाते तेव्हा हा असतो त्या वर्तुळाचा
व्यास. व्यास ही त्रिज्या. अशा वर्तुळामध्ये आपण त्रिज्या असंख्य काढू शकतो. व्यास आपण असंख्य काढू शकतो वर्तुळातून. जीवासुद्धा आपण वर्तुळातून अनेक काढू शकतो. तर ही झाली वर्तुळाची ओळख. तर आपल्याला याच्यावर आधारित काही प्रश्न पाहिजेत. तर या ठिकाणी समजा मी वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये काही दाखवतो तुम्हाला. ही एक रेषा काढलेली. ह्याला तुम्ही काय म्हणाल? जीवा. याला काय म्हणाल? व्यास. आणि वर्तुळ केंद्रातून वर्तुळाच्या परिघावर काढलेला हा काय आहे? वर्तुळाची त्रिज्या. आता इथे प्रश्न आता आपल्या स्कॉलरशिपला कसे विचारतात बघा. ही रेषा आहे, पण या रेषेला मी इथे मध्ये काही बिंदू दाखवले. समजा त्यांना नावं दिली अ, ब, क, ड आणि ई. तर यामध्ये एकूण रेषा किती असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? तर ही या टोकापासून इथपर्यंत एक रेषा होणार आहे का? नाही. ही संपूर्ण अखंड एकच रेषा आहे. इथे एकच रेषा होणार आहे. हा काय आहे? रेषाखंड आहे. इथे रेषा एकच आहे. आणि हा काय आहे? एकाच बाजूला बाणाचं टोक आहे, म्हणजे हे काय आहे? किरण आहे. पण या प्रश्नामध्ये इथे लक्ष द्या. इथे तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये एकूण रेषाखंड किती आहेत. तर इथून हा एक रेषाखंड होणार आहे का? हा रेषाखंड नाही. रेषाखंड कुठून होणार? हा इथून एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, असे 4 इथे रेषाखंड आपल्याला समोर दिसत आहेत. पण हे फक्त 4च रेषाखंड आहेत का? नाहीत. 1 आणि 2 दोघांचा मिळून एक रेषाखंड होणार, म्हणजे हा झाला 5वा. 1, 2, 3 मिळून हा होणार 6वा. अ पासून ते अगदी ई पर्यंत हा झाला 7वा. बरोबर आहे. तसं ब पासून घेतलं आपण तर ब पासून ते ड पर्यंत हा झाला 8वा. ब पासून ते ई पर्यंत 9 आणि क पासून ई पर्यंत 10. यात इथं आपण काय केलेलं आहे? तर या रेषेमध्ये जे अ, ब, क, ड, ई या बिंदूंमुळे जे काय रेषाखंड तयार झालेले आहेत त्यांची संख्या आहे 10. मग ही ओळखायची कशी? तर एकूण रेषाखंड किती आहेत? 4. 4ची त्रिकोणी संख्या 10 असं आपल्याला ओळखता येईल. बरोबर आहे. तर इथे रेषाखंड आहे. हा एक असं अखंड रेषाखंड आहे. मी याला मध्ये फक्त त्याचे एक त्याच्यामध्ये तुकडा केला. तर एक घाव इथे टाकला. एक घाव 2 तुकडे. समजा मी अजून एक त्याचा तुकडा केला इथे. आता किती झाले? 2 ठिकाणी तुकडे केले. एकूण तुकडे झाले 1, 2, 3. अजून एक तुकडा केला. आता रेषाखंड किती झाले? 1, 2, 3, 4. पण फक्त 4 आहेत का? पुन्हा एकदा बघा. नाही. तर इथे सुद्धा आता हे 4 या दोघांचा मिळून 5, या दोघांचा मिळून 6, या दोघांचा मिळून 7, तिघांचा मिळून 8, या तिघांचा मिळून 9 आणि एक अखंड 10. म्हणजे 4 भाग झालेले इथे 1, 2, 3, 4. 4ची त्रिकोणी संख्या 10 रेषाखंड याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. हा किरण आहे तो अखंड एक आहे. पण या किरणामध्ये मी मध्ये एक जर खूण केली इथे तर आता रेषाखंड किती होतील? तर हा अ पासूनचा इथपर्यंतचा एक रेषाखंड आहे आणि हा अखंड पूर्ण एक. असे इथे 2 किरण आपल्याला दिसत आहेत. हा अ पासून एवढा एक किरण आणि हा संपूर्ण 2 किरण आहेत. लक्षात आलंय? पुढचा प्रश्न आहे बघा. आता आकृतीत कोन किती? तर इथे आपल्याला दिसताना हा एक कोन आणि हा एक कोन.
असे तुम्हाला या ठिकाणी दोनच कोन दिसत आहेत, पण प्रत्यक्षात तिथे दोन कोन नाहीत. हा एक कोन आहे, हा एक कोन आहे आणि हा पूर्ण मोठा हा एक, असे एकूण 3 कोन याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. तर 3 कोन म्हणजे आता हे जर आपल्याला मोजायचं असेल तर इथे सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्या आपल्या ज्या पाठांतर आहेत त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. तर या त्रिकोणाचे भाग किती झाले आहेत? हा एक भाग आणि हा एक भाग, 2 भाग झालेले आहेत. मग 2ची त्रिकोणी संख्या किती आहे? 3. हे आपलं उत्तर आहे. 2ची त्रिकोणी संख्या 3. तर इथे तसंच मोजायचं आहे. आकृतीत त्रिकोण किती? हा एक आपल्याला त्रिकोण दिसतोय आणि हा एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय. 2 त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत, पण या दोघांचा मिळून हा एक तिसरा पण त्रिकोण झालेला आहे. मग इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. 1 2 त्रिकोण आहेत, 2ची त्रिकोणी संख्या 3, याच्यामध्ये 3 त्रिकोण आहेत. इथे तसं होईल का? इथे हा एक भाग स्वतंत्र त्रिकोण आहे आणि हा दुसरा स्वतंत्र त्रिकोण आहे, पण 1 आणि 2 या दोघांचा मिळून या ठिकाणी त्रिकोण होणार नाही. म्हणजे इथे फक्त 2च त्रिकोण आहेत. आता या पंचकोनाचे आपण जर सर्व बिंदू एकमेकांना जोडले तर किती रेषाखंड काढता येतील? आता एकमेकांना जोडायचं म्हणजे काय करायचं आहे? समजा ना मी ए बी सी डी ई असे ज्या बिंदूंना नावं दिली आणि मला सगळे एकमेकांना जोडायचे आहेत, तर किती होतील बघा? 1 2 3 4 5. किती रेषाखंड मला काढावे लागले? 5 रेषाखंड काढावे लागले. पण समजा मी असं दिले असते, 5 बिंदू दिले असते तुम्हाला, 1 2 3 4 5. हे 5 बिंदू तुम्हाला एकमेकांना जोडायचे आहेत. आता इथे तुम्हाला पंचकोन जोडण्यासाठी 5 रेषाखंड काढावे लागले. पण समजा मी तुम्हाला असे बिंदू दिलेले आहेत, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? या ठिकाणी सर्व बिंदू एकमेकांना जोडायचे असतील तर आपण नाव देऊया ए बी सी डी ई. तर हे दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. याचं उत्तर 5 रेषाखंड आपल्याला काढावे लागले, कारण पंचकोन आपल्याला, तर इथे मात्र आपल्याला आधी पंचकोनसुद्धा 1 2 3 4 5 आणि मगाशी जोडले त्याप्रमाणे 6 7 8 9 10. इथे आपल्याला जेव्हा बिंदू जोडायचे असतात तेव्हा 10 रेषाखंड आपल्याला काढावे लागले. असा प्रश्न कुठे देतात तुम्हाला? तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला वर्तुळावर देतात बऱ्याच वेळेला. समजा मी इथे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि सांगतात की या वर्तुळावर 1 2 3 4 5 बिंदू दिलेले आहेत आणि हे 5 बिंदू तुम्हाला एकमेकांना जोडायचे असतील तर किती रेषाखंड काढावे लागतील? तर तिथे फक्त काय करायचं आपल्याला? बिंदू किती आहेत? 1 2 3 4 5 बिंदू आहेत. मग 5च्या मागची संख्या, 5च्या मागची संख्या आहे 4. 4ची त्रिकोणी संख्या 10. हे आपलं उत्तर असणार आहे. 5च्या मागची संख्या घ्यायची 4 आणि 4ची त्रिकोणी संख्या, हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एकूण 10 रेषाखंड काढता येतील. हाच प्रश्न तुम्हाला हस्तांदोलनासाठी प्रश्न विचारला जातो. समजा मैदानावर 7 खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करतात. लक्षात घ्या, हस्तांदोलन करतायत. हस्तांदोलन म्हणजे एकमेकांना हात मिळवणे. तर 7 खेळाडू जेव्हा एकमेकांना हस्तांदोलन करतात तेव्हा त्यांच्यामध्ये किती हस्तांदोलने होतील असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा 7 - 1 म्हणजे 7च्या मागची संख्या 6 आणि या 6ची त्रिकोणी संख्या, 6ची त्रिकोणी संख्या किती आहे? 21. हे त्याचं उत्तर असणार आहे. जेव्हा 7 लोक एकमेकांना हस्तांदोलन करतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकूण 21 हस्तांदोलने होतील. यासाठी आपल्याला या त्रिकोणी संख्यांचा उपयोग होणार आहे. तर इथे
आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. अशा वेळेला काय करायचं, यांना आपण एकतर नंबर देऊया किंवा त्यांना अक्षरांची नावं देता येतील आपल्याला. 1 2 3 4 5 6. तर जर आपल्याला त्रिकोण मोजायचं आहे तर इथे आता आपल्याला सगळे त्रिकोण काही सारखे नाही आहेत, असमान मापाचे आहेत. त्याच्यामुळे हा 1 हा आकार त्रिकोण आहे. 2 हा आकार त्रिकोण आहे का? काळजीपूर्वक बघा, नाही आहे. 2 हा चौकोन दिसतोय. 3 हा आपल्याला त्रिकोण दिसतोय. 4 हा आपल्याला त्रिकोण दिसतोय. 5 हा त्रिकोण आहे का? नाही. 6 हा त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला एकाच अंकाने तयार झालेले असे एकूण या ठिकाणी 4 त्रिकोण मिळाले. तर पुढचा भाग आहे, दोघांनी मिळून कुठे त्रिकोण होतो का? दोघांनी म्हणजे 1 आणि 2 हे 2 तुकडे जर आपण एकमेकांना जोडले तर त्रिकोण दिसतो का? दिसत नाही. 2 आणि 3 हे जोडले तर त्रिकोण आपल्याला दिसतोय. 2 आणि 3 म्हणजे 23 आपण केले. 3 आणि 4 हे 2 तुकडे एकमेकांना जोडले तरी त्रिकोण दिसतोय. 3 आणि 4. 4 आणि 5 आपण एकमेकांना जोडले तर त्रिकोण तयार होत नाही. पण 5 आणि 6 हे आपण एकमेकांना जोडले तर त्रिकोण होतो. म्हणून 5 6 हे घ्यायचं आहे. आणि 6 आणि 1 हे 2 तुकडे आपण एकमेकांना जोडले तरी आपल्याला त्रिकोण दिसतो. 1 आणि 6 म्हणजे 2 आकृत्यांनी तयार होणारे आपल्याला हे 1 2 3 4 त्रिकोण मिळालेले आहेत. तर 3 आकृत्यांनी मिळून म्हणजे 1 2 3 मिळून त्रिकोण तयार होतो. म्हणजे हा एक तुकडा, हा तुकडा आणि हा तुकडा असे 3 तुकडे जर एकमेकांना जोडले तर अशी संपूर्ण त्रिकोणाची आकृती मिळते. म्हणून 1 2 3. नंतर 2 3 4 होणार नाही. 3 4 5 होणार नाही. 4 5 6 4 5 6 असा तिघांनी मिळून एक त्रिकोण तयार होईल. म्हणजे ते झाले 2 त्रिकोण. 4 तुकडे जोडले आपण तर कुठेही त्रिकोण तयार होणार नाही. 5 तुकडे होणार नाही. 6चे 6 तुकडे सुद्धा जोडून त्रिकोण होणार नाही. म्हणजे आता आपल्याला या प्रश्नामध्ये त्रिकोणांची संख्या किती मिळाली? 4 आणि 4 8 आणि 2 एकूण 10 त्रिकोण या ठिकाणी आहेत. तर जेव्हा अशी अनियमित आकृती असते तेव्हा या पद्धतीने मोजायचे आहेत. तर इथे विचारले चौकोन किती? आकृती 30 आहे. तर आपल्याला चौकोन मोजायचे असतील तर पुन्हा आपण काय करूया, त्यांना आपण नंबर देऊया. 1 2 3 4 5 6. तर मगासारखं आपण 1 हा त्रिकोण नाही, 1 हा चौकोन नाही आहे, 2 हा चौकोन आहे, 3 नाही, 4 नाही, 5 हा चौकोन आहे, 6 नाही. म्हणजे एकाच अंकाने तयार झाले, एकच तुकडा स्वतंत्र असलेले 2 चौकोन आहेत. दोघांनी मिळून 1 आणि 2 मिळून जर केलं आपण तर या ठिकाणी आपल्याला चौकोन दिसतोय. दोघांनी मिळून करताना 1 आणि 2 मिळून, 2 आणि 3 मिळून होत नाही, 3 आणि 4 मिळून होत नाही, पण 4 आणि 5 मिळून होतोय. म्हणजे 4 आणि 5 म्हणजे हे झाले दोघांनी मिळून तयार होणारे हे झाले. आणि 3 4 मिळून होणार नाही, 2 आणि 5 या दोघांचे मिळून पण एक चौकोन तयार होईल. 2 आणि 5 असे एकूण 3 आपल्याला 2 तुकड्यांचे मिळून चौकोन मिळाले. तर तिघांचे मिळून आपल्याला मिळणार नाही. 1 2 3 मिळून होणार नाही, 2 3 4 मिळून होणार नाही, किंवा 4 5 6 मिळून होणार नाही, 5 6 1 मिळून होणार नाही. चौघांचा मिळून मात्र आपल्याला चौकोन मिळू शकतो. 1 2 6 आणि 5 हे 4 तुकडे जर आपण एकत्र जोडले तर आपल्याला एक चौकोन मिळतो. 1 2 6 5 याचा मिळून एक चौकोन तयार होतो. 1 2 6 5. तसंच 2 3 5 4, 2 3 5 4 यांचं मिळून आपल्याला या ठिकाणी चौकोन मिळतोय. चौघांचा मिळून. 5 जणांचं मिळून कुठे मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. 6 जणांचं मिळून होणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6 सगळे तुकडे आपण जोडले तरी आपल्याला एक चौकोन मिळतोय. बघा, एक एक तुकडा असलेले चौकोन 2 आहेत. 2 तुकडे एकत्र करून मिळणारे 3 चौकोन आहेत. आणि 4 तुकडे आपण एकत्र जोडले तर 2 चौकोन मिळतात. आणि सगळे तुकडे म्हणजे 6च्या 6 तुकडे मिळून होणारा पूर्ण एक चौकोन आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे या ठिकाणी चौकोनांची संख्या आपल्याला विचारली तर ती सांगता येईल. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 चौकोन या ठिकाणी
आपल्याला मिळत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण आणि चौकोन आकृतीचे मोजता येतील. तर या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला 2 आकृत्या आहेत. दोन्ही आकृत्यांमधले आपण चौकोन आणि चौरस शोधण्याची युक्ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर जेव्हा आपल्याला चौकोन मोजायचे असतील तर सगळ्यात सोपं पहिल्यांदा आपण चौकोन किती. आता चौकोनाची संकल्पना कशी आहे, चौरस म्हटलं की हा एक तुकडा चौरसाचा आहे. दोघांचा मिळून चौरस होणार नाही, पण चौकोन मात्र होऊ शकेल. हो की नाही. मग आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला त्यांना नंबर द्यायचे 1 2 3. तसंच उभे 1 2 3. या 3ची त्रिकोणी संख्या किती होते, 3ची त्रिकोणी संख्या होते 6 आणि इकडे 3ची त्रिकोणी संख्या होते 6. या दोघांचा गुणाकार करायचा, दोन्हीकडच्या त्रिकोणी संख्यांचा गुणाकार. 6 आहे 36 झाले चौकोन. ही क्लुप्ती फक्त लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला चौकोन मोजायचे असतात तेव्हा त्या आकृत्यांची या बाजूची त्रिकोणी संख्या, या बाजूची त्रिकोणी संख्या. आता इकडे दोन्हीकडे 6 आली, 6 आहे 36 चौकोन या आकृतीत आहेत. तर हीच क्लुप्ती आपण इकडे वापरूया. चौकोन मोजायचे आपल्याला या आकृतीमध्ये. चौकोन किती ते मोजायचे असतील तर पुन्हा नंबर देऊया 1 2 3 4 5 6 आणि 7. 7ची त्रिकोणी संख्या होते 28. 7ची त्रिकोणी संख्या होते 28 आणि 1 2 3 4. 4ची त्रिकोणी संख्या होते 10. तर आपल्याला काय करायचं आहे, 10 आणि 28 यांचा गुणाकार. 28 गुणिले 10 280. तर या आकृतीमध्ये आपल्याला एकूण 280 चौकोन आहेत असलेले आढळतील. आता पुढचं आहे चौरस किती. जेव्हा चौरस मोजायचे असतात तेव्हा सुद्धा काय करायचं, आपण असेच 1 2 3 किंवा 1 2 3 उभे आणि आडवे अंक टाकून घ्यायचे आणि त्यांचा समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार करायचा. म्हणजे इकडचा शेवटचा अंक 3 आहे, इकडचा 3 आहे, म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. तसं या दोघांचा बे दुणे 2 गुणिले 2 बरोबर 4 आणि इथे राहिला 1. इथे एकच शिल्लक आहे. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 9 आणि 4 13, 13 आणि 1 14. तर या आकृतीमध्ये चौरस आहेत 14. चौकोन आणि चौरस मोजण्याची ही जी काही क्लुप्ती आहे ती जरा काळजीपूर्वक लक्षात घ्या. चौरस मोजताना काय केलं, आपण समोरासमोरील अंकांचा गुणाकार केला आणि ज्याला जोडी लागत नाही तो स्वतंत्रपणे तेवढे मोजले आपण. तर इथे आपल्याला चौरस मोजायचे असतील तर इथे सुद्धा तेच करायचं आहे. समोरासमोरील अंकांच्या जोड्या करायच्या. 7 गुणिले 4, 7 चौक 28. 3 आणि 6 यांची जोडी होईल 6 गुणिले 3, 6 त्रिक 18. त्याच्यानंतर 2 आणि 4ची जोडी होईल 2 गुणिले 4, 4 दोणे 8. आता यांची जोडी लागणार नाही, म्हणजे एक राहिले किती, आता 1 2 आणि 3 यांची जोडी लागत नाही. ते 3 आपण खाली तसेच लिहिले. तर यांची बेरीज करूया. 8 आणि 8 16 आणि 8 24 आणि 3 27चे 7. चला 2 2 आणि 2 4 आणि 1 5. इथं आले 5. म्हणजे या ठिकाणी एकूण चौरस किती आहेत, चौरस आहेत 57. या दोन्ही आकृत्यांची चौकोन आणि चौरस आपण मोजलेले आहेत. चौकोन मोजताना काय केलं आपण, दोन्हीकडच्या त्रिकोणी संख्यांचा गुणाकार. काय केलं आपण, चौकोन काढताना दोन्हीकडच्या त्रिकोणी संख्यांचा काय केलं आपण, गुणाकार केला. इकडची त्रिकोणी संख्या आली 6, इकडची त्रिकोणी संख्या आली 6. 6 आहे 36 चौकोन. तसं इथे दोघांचा गुणाकार केला. आणि चौरस मोजताना काय केलं आपण, समोरासमोरच्या जोड्या लावलेल्या आहेत त्यांच्या तिरकस जोड्या लावून त्यांचा गुणाकार केला आणि येणाऱ्या गुणाकारांची बेरीज केली. जेवढे शिल्लक राहतात ते त्याच्यामध्ये आपण मिळवलेले आहेत. अशा प्रकारे हे चौरस
तयार झालेले आहेत. तर इथपर्यंत आपण आता थांबूया. सगळ्यांनी आत्ता आपण जे काही त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे हा जो भाग पाहिलेला आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा सराव करा आणि आपल्या मार्गदर्शिकेमध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचा आपण सराव करूया. या ठिकाणी थांबूया. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल